आज सोन्याच्या भावाने असे किती बदल केले ज्याच्यामुळे तुम्हाला सोनं विकत घेण्यासाठी सुवर्ण संधी आली आहे. आज असं नेमकं सोनं कितीनं उतरलं ज्यामुळे तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं विकत घेता येईल. मग सोन्यामध्ये हे झालेले भाव किती दिवसांपर्यंत राहतील? आजचे सोन्याचे ताजे काय भाव आहेत? 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे 1 ग्राम मोजणी, 8 ग्राम मोजणी, 10 ग्राम मोजणी शुद्ध सोन्याचे महाराष्ट्रातील काय भाव आहेत, जे की तुम्हाला आज कितीनं स्वस्त पडणार आहेत? मग तुम्हाला विकत घ्यायची संधी आहे का? आणि विकत घेतल्यानंतर मात्र एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा, की ही दिवस किती दिवसासाठी जे आहेत हे सोन्याचे भाव स्वस्त होतील. आजचे ताज्या भावासोबतच आपल्याला काही विशेष टिप्स जे आहे मी देणार आहे, ज्यामुळे सोनं आणि चांदी विकत घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतील, ज्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की सोन्या चांदीचा ट्रेंड कसा चालू आहे. मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बघा, सोन्या आणि चांदीचे भाव पर डेनुसार चेंज होत असतात. आज असे तर उद्या तसे. मात्र इतकाही बदल होत नसतो जितका आज चांगल्या पद्धतीने झाला आहे. आज जवळपास चांगल्या पद्धतीने भाव सोन्याचे उतरले आहेत. जे भाव मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सोन्याचा उच्चांकापेक्षा भाव कितीने घटला आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. आणि तुम्हाला जर विकत घ्यायचं असेल तर ही सुवर्ण संधी आहे का याच्यानंतर सुद्धा भाव उतरणार आहेत किंवा याच्यानंतरही भाव चढणार आहेत. काही जण म्हणतात दिवाळीपर्यंत 1 ते 1.5 लाखापर्यंत सोनं जाईल. मग या गोष्टीचं किती तथ्य आहे? मी स्वतः सोन्याचे व्हिडिओ बनवून टाकतो, म्हणून या गोष्टीचा खुलासा मी करणार आहे. तुम्हाला जसा फायदा पडेल तीच गोष्ट तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे. बघा मित्रांनो, सोन्या चांदीचा ट्रेंड होता एका वर्षभर एका लिमिटमध्ये. सोनं आणि चांदी दरवर्षी वाढतं, आपल्याला माहीत आहे, यामध्ये कोणाचं दुमत नाही. सोनं आणि चांदी कधीही वरीच विमान त्याचं उडत असतं, कधीही खाली उडत नसतं. इवन कोरोनासुद्धा त्या गोष्टीला रोखू शकला नाही. सोने आणि चांदीच्या किमतीला कोरोनासुद्धा थांबवू शकला नाही. मात्र मग अचानक असे काय बदल झाले की अचानक सोन्यानं इतक्या लवकरमध्ये तेजीमंदी गाठली? मग हे काय बदल आहेत? तर एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक गोष्ट लक्षात घ्या, सोन्याच्या भावामध्ये बदल होतो तर किती बदल होत असतो? मायनर बदल होत असतो. मायनर म्हणजे किती? तर 100-50 न कमी, 100-50 न जास्त. मात्र अचानक अशात असं काय झालं की सोन्याच्या भावाने 10-10, 20-20, 30-30 हजारापर्यंत बदल केले, ज्यामुळे ग्राहकांना म्हणजे घेणाऱ्यांनाच एकदम धक्का बसला. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मागच्या महिन्यातला चांदीचा भाव काढा, 98,000 प्रति किलो चांदी होती. मग ह्याच महिन्यामध्ये चांदी 98,000हून एका दिवसात 1,18,000 झाली आणि आज चांदी 1,31,000 झाली. मात्र ती गेलती 1,38,000पर्यंत, 7,000ने उतरली. म्हणजे पण तुम्ही जर 7,000चा निष्कर्ष काढा तर 40,000ने चांदी वाढली होती फक्त एका महिन्यात. तुम्ही विचार करू शकताय का की चांदी 40,000ने वाढू शकते म्हणून? बघा मित्रांनो, असं यापूर्वी कधीच झालेलं नव्हतं इतिहासामध्ये की एखाद्या महिन्यामध्ये एवढा उलटफेर झाला. आणि ज्यावेळेस चांदीला जे आहे ग्रहण लागलंच होतं तर मग बात सोन्यावर येणारच होती. सोनं शांत कसं बसणार? मात्र सोन्यानं कसं असतं, सोन्याला एक स्वतःची लाईन असते, लिमिट असते, कसं खेळायचं कसं नाही. सोनं त्या रेंजमध्ये जे आहे खेळत होतं. कमी जास्तमध्ये सोनं जे आहे स्वतःला सिद्ध करत होतं. आणि मग तो दिवस उजाडलाच. शेवटी सोन्यानं स्वतःचा 1,02,500चा उच्चांक तोडून नवा उच्चांक 1,03,500 केला. आणि यानंतर आपल्याला पाहायला भेटलं की सोनं जे आहे तिथे सस्टेंड करू शकलं नाही. 3,500वर गेल्यानंतर मात्र सोनं खाली पडायला लागलं, ते 98,000-99,000वर. मात्र तिथेही माझे जुने व्हिडिओ उघडून बघा, मी तुम्हाला तिथेही सांगितलं होतं की हे फक्त रिटेस्टला सोनं आलं आहे. रिटेस्ट म्हणजे काय? तर एक साधं उदाहरण म्हणजे गुल्लेर जेवढं मागं खिचतो तेवढ्या स्पीडनं ते समोर जाऊन कोणाला लागतं. त्याच हिशोबानं सोनं जे आहे रिटेस्टला आलेलं होतं. आणि रिटेस्ट होताच सोनं आपल्या मार्गस्थ होणार होतं आणि त्याची झेपही मोठी आहे आणि जाणार पण मोठ्याच साईडनं. मात्र आज सोन्याला मात्र आजच्या दिवसाला जे आहे भाव कमी झाल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे. आज सोन्याचे ताजे रेट तर सांगणारच आहे. पुणे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रभरमध्ये जे आहे सोन्याचे काय भाव आहेत हे तुम्हाला सांगणारच आहे. त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो की 1,03,500चा जो उच्चांक होता तो कवाच सोन्यानं तोडला आहे. आजच्या दिवशी सोन्याचे भाव बघताल तर तुम्हालाही शॉक बसेल. मात्र आज सोनं परत स्वस्तही झालंय. मग आता विकत घ्यायचं का कसं हे तुम्ही ठरवा. आज बघा सोन्याचे भाव पहिले सांगतो, यानंतर मात्र शेवटची एक टिप देतो तुम्हाला, ज्यामध्ये तुम्हाला सगळे समजून जाईल काय करायचं ते. आजचं बघा 18 कॅरेट शुद्ध सोन्याचे ताजे भाव महाराष्ट्रातले आहेत. वजन 1 ग्राम 8,338 रुपये, वजन 8 ग्राम 66,704 रुपये, तर 10 ग्राम वजन 83,380 रुपये, तर 100 ग्राम वजन 8,33,800 रुपये. आता हे सोन्याचे भाव झाले आहे.
जवळपास जर तुम्ही विचार केला तर 10 ग्राम मागं सोन्याचे भाव जे आहेत 500 रुपयापर्यंत कमी आजच्या डेटला गेलेले आहेत. फक्त एका दिवसामध्ये 500 रुपयापर्यंत कमी गेले. मात्र तुम्ही जर नीट विचार केला तर सोन्याचा उच्चांक जो आहे तो जवळपास जिथं गेलता तिथून सोनं आज 2,500 ते 3,000 रुपये एका तोळ्यामध्ये कमी उतरलेलं आहे. म्हणजे काय तर सोनं 2,500-3,000 रुपये जवळपास कमी आहे. आता सोन्याचा 22 कॅरेटचा भाव बघा. महाराष्ट्रातला 1 ग्राम वजनाचा शुद्ध 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 10,190 रुपये. तर 8 ग्राम वजनाचा शुद्ध 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 81,520 रुपये. तर 10 ग्राम वजनाचा शुद्ध 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे 1,01,900. आता बघा आजच्या दिवशी 500 न उतरलं जरी असलं तरी याचा उच्चांक जर बघितला तुम्ही तर याच्या उच्चांकापेक्षा सोनं 2 ते 2,500 यामध्ये स्वस्त भेटतं. म्हणजेच काय तर 10 ग्राममध्ये 2,500 पर्यंत आज बचत होऊ शकते. आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्याच्यानंतर तर तुम्हाला समजेलच मी हे का सांगतोय. मात्र तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकून घ्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित सांगतो. आता बघा 24 कॅरेट मार्केटमधलं सोनं काय चालतं, जे की सर्वांचा आवडता विषय असतो. प्रत्येकाला 24 कॅरेट सोनं घ्यायचं असतं. तर बघा 24 कॅरेटचा आजचा ताजा भाव जे आहे 1 ग्राम वजनाचा 11,117 रुपये आहे. 8 ग्राम वजनाचा 24 कॅरेट सोन्याचा आजचा मार्केटचा ताजा भाव आहे 88,936 रुपये. तर 10 ग्राम वजनाचा 24 कॅरेटचा आजचा ताजा भाव आहे 1,11,170 रुपये. आता तुम्ही म्हणणार आज कितीने उतरलं, तर आज उतरलं 540 रुपयांनी. तर मात्र 10 ग्राममध्ये म्हणजे काय तर 1 ग्राममध्ये 54. तुम्ही म्हणणार ही वाढ फार मोठी नाही आहे. तर मी तुम्हाला सांगतो उच्चांकापेक्षा मागं 2 दिवसापासून सोनं जवळपास 3,000ने उतरलेलं आहे. आता तुम्हाला सांगतो हे 3,000ने आज उतरलं आहे म्हणजे 3,000 पर्यंत या 2-3 दिवसात उतरलं आहे. मात्र तुम्हाला एक छोटीशी आणि व्यवस्थित गोष्ट सांगतो जी की तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला सगळं कळून जाईल. बघा आजचा चांदीचा भाव 1,31,000 आहे. 7,000ने उच्चांकापेक्षा चांदी उतरून आज 1,31,000 प्रति किलो आहे. तर सोन्याचं सुद्धा असंच झालं. बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चांदी जितक्या स्पीडनं पळायली तितक्या स्पीडनं सोनं पडणार. सोन्यानं आज चांदीनं जे आहे जवळपास 30,000ची बढोतरी घेतली आहे आणि उच्चांकापेक्षा 7,000ने कमी म्हणजे एका महिन्यात 40,000पर्यंत सोनं वाढलं, चांदी वाढली. तर सोन्यामध्ये काय झालं, सोनं 1,14,000 वर गेलं 98,000 वरून. 1,14,000 वरून आज 1,11,000 वर आलं. म्हणजेच काय मागच्या 15 सोनं जे आहे 16,000नी प्रति 10 ग्राम वाढलं. आता तुम्हाला सांगतो सोन्याची वाटचाल कुठे आहे आणि काय आहे, ज्याच्याकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी डोक्यात क्लिक होत्याला आणि तुम्हाला विकत घ्यायचं का थांबायचं हे कळलं. बघा दिवाळीपर्यंत सोनं 1,20,000चा भाव मोडणार. दिवाळीपर्यंत सोनं माझ्या माहितीप्रमाणे 1,20,000 ते 25,000पर्यंत होणार. मग आता तुम्ही म्हणणार आम्ही काय करावं, विकत घ्यावं का थांबावं. मी तुम्हाला सांगतो 1,10,000पर्यंत सोनं जर भेटत असेल 24 कॅरेट शुद्ध सोनं तर बिलकुल विकत घ्या. कमी खर्चात घ्या, कमी पैशात घ्या, छोटं करा, सेविंग करा. आणि एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा मित्रांनो, सोन्याचे आणि चांदीचे भाव कधीच वापस येत नसतात. खोटे व्हिडिओ बघून तुमचा भ्रम दूर करा. सोनं आणि चांदी जर तुम्हाला मी छोट्या आयडियात सांगितलं तर बघा 2009ला सोन्याचे भाव होते 8,000 प्रति तोळा. 2015ला सोन्याचा भाव होता 16-17 प्रति तोळा. 2020-21ला भाव होता 32,000 प्रति तोळा. आज 2025ला भाव आहे 1,11,000 प्रति तोळा. तर मला सांगा तुम्ही कसा 3 पटीनं भाव वाढतो. आता हाच जर जनरेट गॅप ठेवला 2029चा किंवा 30चा तर 30ला हाच भाव 3 लाखाच्या वर जाणार. मी म्हणत आहे सोन्याचा भाव उतरत नाही. सोनं सेफ अँड इन्व्हेस्टमेंट आहे. काळजी करायची गरज नाही. सोन्याला थोडी गुंतवणूक करा, जास्त करायची नाही. मध्यमवर्गीय आणि 1,000 रुपये 50 रुपयापासून गुंतवणूक करा. आजकाल डिजिटल सोनं सुद्धा येते, त्याच्यामुळे तिथेही तुम्ही घेऊ शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मोडू शकता. त्यामुळे ते पण करू शकता, कारण कुठं जा दुकानात सोनं घ्या. म्हणून आजकाल डिजिटल गोल्ड सुद्धा आपल्याला भेटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील